नमस्कार. आपण पाहताय आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह. बातमी आहे बारामतीमधून. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाला धनगर समाजाचा विरोध. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती या नावातील छेडछाडीच्या निषेधार्थ आज जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी 2 मार्च 2026च्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या GR तात्काळ रद्द करावा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय हेच नाव कायम ठेवावे, तसा GR तात्काळ काढावा. तसेच मुख्य प्रवेशद्वारालाच अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारावा, अशा मागणीसाठी सकळ हिंदू समाज बारामती यांच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाला OBC नेते लक्ष्मण हाके यांची उपस्थिती आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी काका यादव यांनी घेतलेला आढावा. तर शासनानं जो GR काढला तो GR तुम्ही फाडलाय, काय सरकारकडे तुमची मागणी असणार आहे या आंदोलनाच्या माध्यमातून? बघा, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशतकोत्तर जन्म महोत्सवानिमित्त बारामतीमधल्या वैद्यकीय महाविद्यालयाला माननीय महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नामविस्तार किंवा नामकरण केलेलं होतं. स्वर्गीय अजितदादा पवारांच्या निधनानंतर त्यांचं नाव देण्याचा प्रयत्न या वैद्यकीय महाविद्यालयाला केला जातोय आणि या रुग्णालयाला नाव देण्याचा प्रयत्न केला जातोय. या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत. आमचा अजितदादा पवारांच्या नावाला इतर कुठल्या संस्थांना जर नामकरण होत असेल तर तिथं विरोध असायचा प्रश्नच येत नाही. पण ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं हे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय हे जे इथं आहे, या नावामध्ये छेडछाडी करण्याचा प्रयत्न कुठल्या महाभागाच्या डोक्यातून हा पुढं आलेला आहे. आणि तमाम अहिल्या भक्तांच्या, अहिल्यादेवी होळकरांना फॉलो करणाऱ्या, एवढा महान कार्य या देशभरामध्ये उभ्या करणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांच्या नावामध्ये खाडाखोड कुणाला करावीशी वाटते, या गोष्टींचा शोध घ्यायला आम्ही इथं आलेलो आहोत. आज जो निषेध मोर्चा घेतलाय, काय या निषेध मोर्चाच्या प्रमुख आज आमचं इथं धरणे आंदोलन होतं. आज आम्ही इथं शासनाला एक अल्टिमेटम देत आहोत. तुम्ही आता GR जो पारित केलाय तो GR तात्काळ रद्द करा. आणि जो एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या बाबतीमधला जो GR काढलाय, त्या GR मध्ये तात्काळ दुरुस्ती करा. महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय. आता मी पत्रकार बांधवांना एक विनंती करतो की जे सर्वोपचार रुग्णालयाला नाव दिलंय असं जे काही पुढारी मंडळी जी काही मीडियाच्या माध्यमातून सांगतायत, त्या सर्वोपचार रुग्णालयाला सुद्धा अहिल्यादेवी होळकरांचंच नाव आहे. आता आम्ही तुम्हाला नेऊन तिथं दाखवतो. मग हे नाव उतरवणार का तुम्ही? हे नाव काढणार का तुम्ही? आणि मग दादांचं नाव द्यायचं, द्या ना. केविकेला नाव द्या. कृषी विज्ञान केंद्राला नाव दिलं जावं. ज्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये लाखो लोक त्या प्रदर्शनादरम्यान भेट देतात, तिथं अजितदादा पवारांचं नाव द्या, आम्ही स्वागत करू. पण तुम्ही ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं नाव ज्या वैद्यकीय महाविद्यालयाला ऑलरेडी दिलेलं आहे, त्या नावामध्ये छेडछाड करून तुम्हाला अजितदादा पवारांचं नाव द्यायचंय का? मला वाटतं हे सुनेत्राताईंना सुद्धा माहीत नसावं. आम्ही त्यांचीही भेट घेऊ. आणि जर तुम्ही ऐकणार नसाल तर दुर्दैवानं आम्हाला या गोष्टीमध्ये आंदोलन करावं लागेल. एका बाजूला तुम्ही सांगताय की दादांच्या जाण्याचं दुःख आम्हाला सुद्धा आहे, आम्हा जनतेला आहे ना दुःख. पण तुम्ही अहिल्यादेवी होळकरांच्या नावामध्ये खाडाखोड करून जर दादांचं नाव देणार असाल तर मला नाही वाटत हे सुनेत्राताईंना आवडेल. कारण त्या महिला उपमुख्यमंत्री आहेत आणि एका जनसामान्यांच्या कैवारासाठी काम करणाऱ्या अहिल्यादेवींचं नाव जर बदललं जात असेल तर आम्ही या गोष्टीचा निषेध करायला इथं जमलेलो आहोत. आज आम्ही संख्येनं कमी आहोत, पण येऊ घातलेल्या कालावधीमध्ये हा GR जर कंटिन्यू झाला आणि जर नावामध्ये खाडाखोड झाली तर मात्र या महाराष्ट्रामधल्या गावागावापासून ते मुंबईपर्यंत या अस्मितेसाठी आणि मातोश्री अहिल्यादेवींच्या नावासाठी खूप मोठं जनांदोलन आम्ही महाराष्ट्रात उभं करू. एका बाजूला पत्रकार परिषद घेऊन या नावाचं स्वागत केले जाते, कारण सांगितलं जाते की शासकीय महाविद्यालयाचं नाव बदललं गेलं नाही, ते एका विभागाला ते नाव दिले जाते. त्या व्यक्तीने आता आमच्या समोर यावं आणि त्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयाकडे चालावं. त्या शासकीय रुग्णालयाला मातोश्री अहिल्यादेवींचंच नाव आहे. ते नाव उतरवणार का? बारामतीमधले आहात, राजकारणामध्ये काम करत आहात. अरे गुलामी किती करायची? गुलामी जरूर करा तुमच्या पदांसाठी, पण अहिल्यादेवींच्या नावाच्या छेडछाडीच्या बाबतीमध्ये कसली पत्रकार परिषद घेताय तुम्ही? त्या लोकांना इथं आणून दाखवलं पाहिजे की असं नसतं. एखाद्या कॅम्पसला ज्यावेळी नाव दिलं जातं त्यावेळी त्या व्यक्तीचा
त्या व्यक्तीचा मान सन्मान टिकवण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आमची आहे ना. तुम्ही नाव नसतं दिलं तर मग आंदोलन करायचा प्रश्न उपस्थित झाला नसता. तुम्ही एका बाजूला मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं नाव देताय आणि पुन्हा नावामध्ये छेडछाड करताय. या दुर्दैवी गोष्टीचा आम्ही इथं निषेध व्यक्त करतो. आज जो जी आर तुम्ही फाडला, खरं तर अनेक वक्त्यांनी भाषणं केली, अनेक वक्त्यांनी